तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्रथमेश आणि मराठी योजना अपडेट युट्यूब चॅनलवरती प्रथमतः तुमचं स्वागत करतो. आणि लाडक्या बहिणींसाठी मी अजून एक सांगतो की बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचे हप्ते वितरण म्हणजे जून महिन्यापर्यंतचे सर्वच हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती आले. परंतु ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा स्टेटस सह जुलै महिन्याचा जी.आर आणि जुलै महिन्याचे हप्ते वितरण कधी होणार असा देखील प्रश्न पडलेला आहे. तर बघा महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन सांगतो. शासनाची किंवा मंत्रिमंडळामध्ये काल बैठक देखील झाली. त्या बैठकीमध्ये पीएम किसान योजना असो, त्याचबरोबर बाकीच्या ज्या योजना या योजनेच्या अंतर्गत चर्चा झाली असून परंतु लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत कोणतीही चर्चा झालेली नाहीये. तर बघा लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत कोणतेही हप्ते वितरणासह जी.आर सह हप्ते वितरण कधी होणार ह्या देखील चर्चा झालेल्या नाहीयेत. तर मी आता तुम्हाला एकच सांगतो लाडक्या बहिणींनो, तुमची प्रक्रिया संपणार आहे, फक्त थोडा वेळ थांबायचा आहे. मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत जुलै महिन्याच्या लाडक्या बहिणीला हप्ते वितरण सह जी.आर देखील प्रसिद्ध होईल. हे तुम्हाला येत्या म्हणजे कोणत्याही वेळी तुम्हाला जी.आर देखील प्रसिद्ध होऊ शकतो अथवा तुमच्या खात्यावरती हे डीपीटी देखील ऍक्टिव्ह होऊन हे तुमचा लाभ देखील जुलै महिन्याचा तुमच्या खात्यावरती येऊ शकतो. पण बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ते वितरण आले नाहीये. तर याचे एकच कारण आहे, ई-केवायसी प्रक्रियेमुळे तुम्हाला हप्ते वितरण आले नाहीये. त्यांना वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा फेर तपासणीमध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त कर्ज 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या लाडक्या बहिणींचं होतं, ज्या लाडक्या बहिणींना दाखवलं गेलं फेर तपासणीमध्ये, त्या लाडक्या बहिणींना योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना काही हप्ते वितरण जून महिन्याचे आले नाहीये. आणि काही लाडक्या बहिणी अशा देखील आहेत त्यांचे रेग्युलर हप्ते वितरण येते परंतु जून महिन्याचेच आले नाहीये. तर त्यांना ई-केवायसी करणं बंधनकारकच आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. अजून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जुलै महिन्याचे हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती येऊन जाईल. फक्त थोडी प्रतीक्षा करायची आहे. तुम्हाला मंत्र्यालय तटकरे ज्या दिवशी हप्ते वितरण करायचं आहे त्याच्या आदल्या 2 दिवस किंवा ट्विटरद्वारे देखील तुम्हाला हप्ते वितरणसह सर्वच अपडेट देतील. जी.आर देखील आल्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.